नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन स्टोरीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर स्टोरी 2 भागामध्ये आहे। पूर्ण स्टोरी बघा तरच तुम्हाला मजा येईल आणि स्टोरी आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। आजच्या स्टोरीचं नाव आहे 16 वर्षाच्या मुलीचे सील तोडले। तर हा भाग पहिला आहे। दोन्ही भाग पूर्ण बघा तरच तुम्हाला मजा येईल आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या शेजारी एक मुलगी होती, नुकतीच वयात आलेली, गच्च भरलेली होती आणि दिसायला खूप सुंदर। मला खूप आवडत होती आणि मी पण तिला आवडत होतो, पण बोलू शकत नव्हतो। तिचं आमच्या घरी नेहमी येणं जाणं असायचं। एके दिवशी आमच्या घरी कोणी नव्हतं, तेव्हा ती घरी आली। बहुतेक तिला काहीतरी हवं होतं, तिला साखर हवी होती। ती आली तेव्हा मी आंघोळ करत होतो। मी तिला म्हटलं, थोडा वेळ थांब, आंघोळ करून आलो, आणि ती थांबली। माझी आंघोळ झाली, पण टॉवेल बाहेरच राहिला होता। मी तिला म्हटलं, टॉवेल देतेस का? ती बोलली, हो देते ना, आणि ती टॉवेल घेऊन आली। मी बाथरूमचं दार फक्त पुढं केलं होतं। तिने अचानक दार उघडलं आणि त्यावेळी मी पूर्ण नागडा होतो। माझा बाबूराव पण टाईट होता। तिने ते बघितलं आणि ती त्याच्याकडे बघतच राहिली। मी तिला आत ओढलं, ती पण नकार न देता आली। मी लगेच तिचे कपडे भिजू नयेत म्हणून सगळे कपडे काढून टाकले आणि आता ती पूर्ण नागडी होती आणि तिच्या अंगावर शहारे उमटले होते। मी वेळ न घालवता लगेच तिच्या तोंडात तोंड घातलं आणि किस करू लागलो। ती पण साथ देऊ लागली। तेव्हा मी तिचे निप्पल पण दाबत होतो। नंतर मी निप्पल तोंडात घेऊन चोकायला सुरुवात केली। ते करत करत तिचा दाना चोळू लागलो, तशी ती जाम तापली। मग मी हळूच एक बोट कुच्चीत घातलं, तशी ती विवळू लागली। आऊच, आणि मी हळूहळू बोट आत बाहेर करू लागलो। तेवढ्यात तिने पाणी सोडले आणि तिला मम्मीने बोलवलं, त्यामुळं ती आवरून पळाली। माझा बाबूराव तडपडत होता। मग मी हलवून त्याला शांत केलं आणि नंतर तिला भेटायची आणि तिचं सील तोडायची वाट बघू लागलो। तर दुसऱ्या स्टोरीमध्ये सील कसं तोडलं ही